वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्रिमंडळाची बैठक असो किंवा जनता दरबार असो, मंत्री धनंजय मुंडे आहेत कुठे हा प्रश्न गेले अनेक दिवस विचारला जातोय। कारण सरकारच्या, पक्षाच्या, मतदारसंघाच्या कोणत्याही बैठकांना, कार्यक्रमांना मुंडे काही हजर राहत नाहीयेत। संतोष देशमुख प्रकरणानंतर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले आणि धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांमधून जणू गायब झाले। आता या सगळ्यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले। आरोपांमुळे नव्हे तर आजारपणामुळे बाहेर पडत नसल्याचा मुंडेंच्या स्पष्टीकरणाचा अर्थ आहे। गुरुवारी रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी याबाबत एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे। नेमकं धनंजय मुंडे काय म्हणाले बघूया। मंत्री धनंजय मुंडे कुठे आहेत? विरोधकांचे आरोप, धनंजय मुंडे गायब। बीड प्रकरणात विरोधकांचे टार्गेट असलेले धनंजय मुंडे सध्या कुठे आहेत हाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। 15 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली। यावेळीच धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं। धनंजय मुंडेंवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत। या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाहीये। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही। याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे। लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल। बेल्स पाल्सी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चेहऱ्याला लकवा मारणं। ऐकायला जरी हे गंभीर वाटत असलं तरी फक्त बेल्स पाल्सी आजार हा तितका धोकादायक नाही। बेल्स पाल्सी आपल्या चेहऱ्याला सप्लाय करणारी एक नव असते, त्याला फेशियल नव असं म्हणतो। ती नव मेंदूमधून निघते, कानाच्या द्वारे चेहऱ्याला पोहोचते। चेहऱ्याचा झालेला लकवा आणि त्या लकवा नॉर्मली असं सडनली तो नोटीस होतो आणि म्हणजे आता माणूस चांगला आणि 1 तासाच्या आतमध्ये त्याला वाटतं की चेहरा आता जड पडलेला आहे, डोळा बंद होत नाही आहे, तोंड वाकडं झालेलं आहे, खाल्लेलं काही तोंडातून बाहेर पडतं आहे, अशी लक्षणं दिसली तर ती बेल्स पाल्सीची असू शकतात। बेल्स पाल्सी या आजारामुळे चेहऱ्याच्या एका बाजूची हालचाल होत नाही। ज्या भागात हा आजार होतो त्या बाजूचा डोळा पूर्णपणे मिटता येत नाही। बोलताना किंवा हसताना तोंड एका बाजूला वाकलेलं दिसतं। जिभेच्या पुढील भागाची चव कमी होऊ शकते। तोंड पूर्ण बंद करता न आल्यामुळे लाळ टपकत राहते। डोळा नीट मिटता न आल्यानं कोरडेपणा जाणवतो। कानाच्या मागे किंवा जबड्याच्या भागात वेदना होतात। बोलताना किंवा खाण्यात अडचण येते। रुग्णाला ही लक्षणं असताना बेल्स पाल्सीच झाला आहे असं खात्रीलायक म्हणता येणार नाही। त्यामुळे यासोबत शरीरात होणाऱ्या इतर बदलांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। एका ठराविक काळाहून जास्त वेळ बेल्स पाल्सी बरा झाला नाही तर इतरही चाचण्या गरजेच्या असतात। साधारण याचा ठीक होण्याचा कालावधी 6 आठवड्याचा असतो, पण ते जर 6 आठवड्यात बरं होत नाही तर याचा अर्थ दुसरं काही कारण आहे का ते बघायला लागतं। कधी कधी ब्रेन ट्युमरचे पण केसेस असतात आणि ते अचानक फेशियल पाल्सी म्हणून येतात आणि ते 6 आठवड्यात बरे होत नाहीत। मग त्यावेळेस आपल्याला MRI करून बघायला लागतो की त्याच्या पाठीमागे दुसरी काही कारणं आहेत का। एखाद्यावेळेस त्या फेशियल नवरच एखादं ट्युमर असू शकतं, ते ट्युमरही कधी फेशियल पाल्सी आता बरी झाली आणि परत 6 महिन्यांनी फेशियल पाल्सी झाली, याचा अर्थ की ही बेल्स पाल्सी नाही आहे, त्याच्यामागं दुसरं कारण आहे, त्याच्यावर कदाचित ट्युमर असू शकतं आणि ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला नको। ते वेळेवर ते डिटेक्ट झालं तर ते पूर्णपणे क्युरेबल असतं। बेल्स पाल्सी आजार हा तितकासा धोकादायक नसला तरीही या आजारामुळे होणारं डोळ्यांचं इन्फेक्शन हे धोकादायक ठरू शकतं। या आजारामध्ये डोळ्याला झालेल्या इन्फेक्शनमुळे पापण्या बंद होऊ शकत नाही, त्या तशाच उघड्या राहतात आणि पापण्या उघड्या राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी जाण्याची देखील शक्यता असते आणि अशा परिस्थितीमध्ये बेल्स पाल्सी या आजाराच्या उपचारासोबतच डोळ्यांना इन्फेक्शनपासून वाचवणं हे एक मोठं आव्हान डॉक्टरांसमोर असतं। मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, जास्त वेळ AC किंवा थंड हवेत राहणं यामुळे बेल्स पाल्सी आजार होऊ शकतो। ही सगळी कारणं आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत। सध्या धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या अनेकांच्या रडारवर आहेत। आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हे होतच राहील।
बेल्स पाल्सीसारख्या आजारातून धनंजय मुंडे लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.